हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करेल, त्यामुळे आपण युद्ध करू नये अशी काही जणांची मतं होती. मात्र त्यांच्या अणुबॉम्बला घेऊन भारत थांबणार नाही, तर भारत लष्करी सामर्थ्यावर पाकिस्तानला बदला घेऊन दाखवेल अशी प्रतिक्रिया हेमंत महाजन यांनी दिली. हेमंत महाजन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी. पाहूया. निवृत्त लष्कर अधिकारी हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. सर, भारताने हल्ला केलाय पाक काश्मीरमध्ये, मात्र मिसाईलचा वापर केलाय. यापूर्वी कधी वापर झाला होता आणि या सगळ्या हल्ल्यावरती तुम्ही कसं हे ऑपरेशन झालं असेल, कशी ही सगळी ऑपरेशन सिस्टम असते? बघा, आपण जो हल्ला केलेला आहे, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद जे तीन मोठे दहशतवादी गट आहेत जे काश्मीरमध्ये गडबड करतात, त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. आणि हे हल्ले याच्यातले 4 ठिकाणं ही पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होती आणि 5 ठिकाणं ही पाकिस्तानच्या पंजाब राज्यामध्ये होती. लक्षात असावं की यांची जे ट्रेनिंग कॅम्प आहेत, तिथे ट्रेनिंग कॅम्प आहेत, त्यांच्या राहण्याच्या जागा आहेत, ट्रेनिंग एरिया आहेत, राहण्याची घरं आहेत, मदरसा आहेत, मस्जिद आहेत. तर तिथे जे जे लोक होते ते सगळे त्यात मारले गेले आहेत किंवा जखमी झालेले आहेत. तर त्याच्यामुळे दहशतवाद्यांना एक मोठा धक्का हा पोहोचलेला आहे. आणि पाकिस्तानचं लक्ष हे सगळीकडे होतं आणि नेमकं कुठनं ते फायर होणार आहे त्यांना कळत नव्हतं. रात्रीच्या 1:30 वाजता हल्ला झाल्यामुळे ते अतिशय सगळे पकडले गेले, कारण रात्री सगळे झोपलेले असतात आणि मिसाईल हे अतिशय वेगाने टार्गेटकडे जातं. तर त्याच्यामुळे त्यांना कुठलंही तिथून पळून जाण्याकरता कुठलाही स्कोप हा नव्हता. तर हे म्हणजे आपण आपल्या तंत्रज्ञानाचं कौशल्य दाखवून दिलेलं आहे, गुप्तचर माहितीचं कौशल्य दाखवलेलं आहे आणि आपण किती ॲक्युरेटली फायर करू शकतो हे याच्यात दाखवलेलं आहे. काय ॲक्शन असू शकते? भारत तशा तयारीत आहे का? कारण गेल्या 16 दिवसापासूनच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये सुद्धा ही सगळी चर्चा झाली असेल. तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीनं पुढचं हे प्लॅन आहे? मी असं म्हणेन की आपण हे घेतलेलं हे पहिलं पाऊल होतं आणि पहिला आपण हल्ला करून त्यांना खूप नुकसान केलेलं आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानची दहशतवादी कृत्य करण्याची क्षमता ही खूप कमी झालेली आहे. आता काय होईल की आता पाकिस्तान काहीतरी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करीन. त्यांची विमानं आत येण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्यातली 1-2 पाडली गेली असावी अशा प्रकारची माहिती आहे. तोफखान्याचा हल्ला सुरू आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचे काही चौक्या उद्ध्वस्त झाल्या असाव्या अशा प्रकारच्या बातम्या आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये युद्ध हे वाढू शकतं, पण सर्वात पहिले पाकिस्तान प्रतिहल्ला करेल अशी जी हे होती तर ती अजून झालेली नाही आहे. होईल, पण जर पाकिस्तानने जर प्रतिहल्ला केला तर त्याच्यामुळे त्यांना अजून जास्त मोठ्या प्रतिहल्ल्याचं उत्तर द्यावं लागू शकतं. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. एक तर काही राजकीय तज्ज्ञ किंवा काही मीडियातले लोक शंकासूर ज्यांना म्हणायचं की उरीचा हल्ला झालाच नाही, बालाकोटला आपण गेलोच नाही, पुरावा द्या वगैरे. तर आता या हल्ल्यामध्ये पुरावे पाकिस्तान देत आहे. त्यांचे व्हिडिओज आता सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे आता पुराव्याची गरज नाही. जे शंकासूर होते की भारत काही करत नाही, भारत घाबरट देश आहे वगैरे वगैरे, तर त्यांची आता तोंड बंद होतील, कारण पुरावे पाकिस्तान देत आहे. तर तो एक भाग झाला. दुसरे आपल्याकडे काही तथाकथित तज्ज्ञ होते की ते म्हणतो नाही नाही, आपण जे आंतरराष्ट्रीय मत आपल्याबरोबर असायला पाहिजे, कुठला देश आपल्याला मदत करतोय, कुठला करत नाही, अशा प्रकारची म्हणजे मी शब्द वापरायला लोक फालतू विश्लेषणं होत होती की. आणि हे जे सगळे मोठे देश होते आपल्याला 1.5 शहाणा उपदेश देत होते की नको नको, तुम्ही मोठं राष्ट्र आहात, तुम्ही हल्ला करू नका, युद्ध वाढेल. तर ज्यावेळेला दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांनी डोनाल्ड ट्रम्पना विचारलं का की आम्ही हल्ला करू की नाही, त्यांनी युरोपियन युनियनला विचारलं का की आम्ही हल्ला करू की नाही, त्यांनी युनायटेड नेशन्सना विचारलं का की आम्ही हल्ला करू की नाही. दहशतवाद्यांनी विचारलं नाही, त्यांना तुम्हाला कंट्रोल करता आलं नाही, परंतु भारताला तुम्ही 1.5 शहाणे उपदेश देतात की तुम्ही आम्हाला विचारा. पण भारताने दाखवून दिलं आहे की तुम्ही आमच्याबरोबर असाल किंवा नसाल, आम्हाला ज्या वेळेला आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं आहे आम्ही ते करूच. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे उपदेशांना न मानता आपण ही कारवाई केलेली आहे. भारत आता एक शक्तिशाली देश आहे, स्वतःची मतं स्वतःचं रक्षण करण्याकरता तो समर्थ आहे, हे दाखवून दिलं. जे काही तथाकथित तज्ज्ञ होते ज्यांनी शंका उपस्थित केली त्यांना सुद्धा उत्तर दिलेलं आहे. आणि पाकिस्तानला आपण हल्ला करू शकतो, लष्करी सामर्थ्य दाखवू शकतो, हे सुद्धा या सगळ्या ऑपरेशन मधून दिसलं असल्याची प्रतिक्रिया हेमंत महाजन सरांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.